सोनालीला लग्नासाठी एक फार चांगलं सुशिक्षित स्थळ आलं होतं. मुलगा चांगला शिकलेला व चांगल्या पदावर कामाला होता. सोनालीचे देखील शिक्षण गावातच पूर्ण झाले होते. तिला नोकरी करायची होती, पण गावात काही तिला मनासारखं काम मिळत नव्हतं. नोकरी करून तिला तिच्या आईवडिलांच्या गरीब परिस्थितीला हातभार लावायचा होता. थोडे पैसे साठवायचे होते, जेणेकरून आर्थिक परिस्थिती सुधारेल. पण ते काही तिचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. लग्नासाठी जे स्थळ आलं होतं, त्यांनी सोनालीला पसंत केलं होतं, पण ती आनंदी नव्हती, तर ती आतून अस्वस्थ होती. तिचा निर्णय काही होत नव्हता. तशी ती दिसायला सुंदर होती, चांगली शिकलेली होती व जे स्थळ आलं होतं ते सुद्धा सर्व गुण संपन्न होतं. असं असून देखील ती काही खुश नव्हती. हेच कोणाला काही कळत नव्हतं, पण ती विचार करत होती, असा प्रसंग कोणत्याही मुलीच्या जीवनात येऊ नये. मनाची घालमेल किती होत होती. काय करावं तेही तिला सुचत नव्हतं आणि कोणाला सांगावं आणि काय सांगावं तेही काही कळत नव्हतं. तिच्या जीवनातील हा अत्यंत आनंदाचा क्षण होता, पण ती आनंदी नव्हती. काय निर्णय घ्यावा हे तिला कळत नव्हतं. ज्या आईवडिलांनी तिला फुलासारखं जपलं होतं, प्रेम दिलं होतं, आज त्यांना आपला हा भूतकाळ सांगून अजून दुःखी तिला करायचं नव्हतं आणि दुसऱ्या कोणाचं मार्गदर्शन घ्यावं असं कोणी जवळचं देखील नव्हतं. मनाची ही अवस्था ती कोणालाच सांगू शकत नव्हती आणि दुसरं म्हणजे तिच्या जीवनातील घडलेली ती दुर्दैवी घटना कोणाला सांगावी अशीही नव्हती, कारण त्यात तिची बदनामी झाली असती. लोकांनी तिलाच दोषी ठरवलं असतं आणि तिच्या आईवडिलांची नाचक्की झाली असती आणि त्यात तिचे जमत असलेले लग्न देखील मोडलं गेलं असतं आणि त्यानंतर तर तिच्या गरीब आईवडिलांनी आत्महत्याच केली असती. म्हणून या परिस्थितीत शांत बसलेलंच केव्हाही योग्य आहे असं तिला वाटत होतं, म्हणून ती गप्प होती. पण तिला तिच्या जीवनात घडलेले सर्व प्रसंग आत्ताच घडले आहेत असंच आठवत होतं आणि असा प्रसंग कोणत्याही मुलीच्या जीवनात येऊ नये इतकं ते भयंकर होतं. तिच्यावर त्या प्रसंगाची खोल जखम झाली होती, म्हणूनच ती आयुष्यभर ते विसरू शकत नव्हती. तो प्रसंग तिच्या मनावर खोलवर आघात करून गेला होता. त्या प्रसंगाचा तिच्या मनावर परिणाम झाला होता. ते तिला जसेच्या तसे आठवत होते. त्या दिवशी तिच्या घरी कोणीतरी आलं होतं. तिचे बाबा त्यांच्याशी बोलत होते. त्यांचं बोलणं स्पष्टपणे स्वयंपाकघरात ऐकू येत होतं. तसं त्यांचं घर लहानच होतं, त्यामुळे बोललेलं ऐकू यायचं. बाबा त्या व्यक्तीशी बोलत होते की, "का रे मधू, तू मुंबईला असतोस ना? गावाकडे काही फारसं येत नाहीत." "होय, मी मस्त आहे तिकडेच. आता स्थायिक झालो आहे, त्यामुळे गावी फारसं येणं होत नाही." हे ऐकून बाबांना आश्चर्य वाटलं की हा तर अशिक्षित होता आणि मग तिकडे काय काम करत असेल. म्हणून बाबांनी त्याला विचारलं, "पण तू तेथे करतो काय काम?" तेव्हा तो सांगतो की नाईटला वॉचमनचे काम करतो. तिकडे जाऊन बरीच वर्ष झाली आहेत. तर माझ्या ओळखीचेही फार झाले आहेत. ज्या ठिकाणी मी वॉचमनचं काम करतो त्याला बिल्डिंगचे मालक मोठमोठ्या कंपनीत चांगल्या पदावर कामावर आहेत. आपली सर्वांची चांगली ओळख झाली आहे, त्यामुळे मी दिवसभरात जरा वेळ मिळेल तसं गरजू व चांगल्या शिक्षण घेतलेल्या मुलांना आमच्या सरांच्या ओळखीने काम मिळवून देतो. त्यांची व सरांची भेट घडवतो. मग पुढे सरांना योग्य वाटलं तर त्या मुलांना नोकरीवर घेतात व त्या बदल्यात ती मुले किंवा मुली मला स्वखुशीने काही पैसे देतात आणि म्हणूनच माझा मुंबईत उदरनिर्वाह होत आहे. शिवाय बायकोही स्वयंपाकाचं काम करते, त्यामुळे सर्व काही ठीक चालू आहे." हे सर्व ऐकून सोनालीच्या बाबांच्या डोळ्यात चमक आली आणि ते उत्साहाने त्याला म्हणाले, "अरे, माझी पण मुलगी आहे. तिचंही चांगलं शिक्षण झालं आहे, पण गावात काही तिला काम मिळत नाही." त्यावर मधू बोलतो, "अहो काका, इथे गावात काही काम मिळतं का? पण मुंबईला भरपूर कामं आहेत. तेथे चांगली नोकरी मिळेल बघा आणि मुंबईत कोणी उपाशी राहत नाही." इतक्यात सोनालीने त्यांना चहा नेऊन दिला. "हा घ्या चहा काका," असं म्हणून मधूला चहाचा कप दिला. तो सोनालीकडे बघत म्हणाला, "ही आहे का तुमची मुलगी?" बाबा मान हलवत म्हणाले, "हो रे बाबा, हीच आहे. ती इथे गावात काही कामधंदा नाही, शिक्षण घेऊन काही उपयोग होत नाही. शेतीवरचं कसंबसं उदरनिर्वाह चालवत आहोत. या मुलीचं लग्न करायचं आहे, तर पैसे नाहीत. तिला जर नोकरी मिळाली असती, जरा बरं झालं असतं, असं वाटत होतं. काका, तुम्ही चिंता करू नका, मी तिला नोकरीला लावतो." बाबांना त्याच्या बोलण्याने बरं वाटलं आणि मग बाबांनी सोनालीला मुंबईला घेऊन जाण्यासाठी मधूसोबत चर्चा केली. तेव्हा तो म्हणाला, "काका, पुढच्या 2 दिवसात मी जाणार आहे. तोपर्यंत तुमची तयारी करा.
मग तुमच्या मुलीला मी तेथे चांगली नोकरी लावेन. तेव्हा बाबा म्हणाले, पण तेथे तिच्या राहण्याची सोय कशी होईल? अहो काका, मी असताना तुम्ही कशाला काळजी करता? काही दिवस आमच्यासोबत राहिली तर चालेल आम्हाला. नाहीतर मी, माझी बायको व माझा मुलगा आम्ही तिघेच असतो. काही दिवस ही पण आमच्यासोबत राहील. बाबांनी त्याचे आभार मानले. तसा तो जाण्यास निघाला. पण जाताना तो सोनालीकडे वरपासून खालपर्यंत बघत होता. त्याची नजर तितकीशी तिला काही चांगली वाटली नाही. पण तिच्या घरची गरीब परिस्थिती, तिच्या लग्नाचा खर्च या सगळ्या गोष्टींचा विचार करून सोनालीने 2 दिवसांनी त्याच्यासोबत जायला तयार झाली. सोनाली आईबाबांचा आशीर्वाद घेऊन त्या मधूबरोबर निघाली. तिच्या आईबाबांचा मधूवर खूप विश्वास होता. ते सकाळीच मुंबईला पोहोचले. एका स्टेशनवर उतरले. सर्व गाडी तेथेच रिकामी झाली होती. प्रत्येकजण धावत होता, पळत होता, आपल्याच धावपळीत गडबडीत होता. तेथे तर कोणाचं कोणाशी काहीच देणं घेणं नव्हतं. आणि मुंबईची ही गर्दी सोनाली पहिल्यांदाच अनुभवत होती. त्यामुळे थोडं बावरल्यासारखं तिला झालं होतं. तो मात्र नेहमीच्या सवयीने झपाझप पुढे जात होता आणि सोनाली त्याच्या मागे धावत जात होती. एका छोट्या गल्लीच्या कोपऱ्यावर पानाची टपरी होती. तेथे तो थांबला. तेथून तंबाखू घेतला व तो खाल्ला. तेव्हा तो टपरीवाला सोनालीकडे एका विचित्र नजरेने पाहत होता. ते पाहून सोनालीला कसं तरी झालं आणि काहीतरी गडबड आहे हे तिच्या लक्षात आलं. मग ती सावध झाली व सर्व परिसर व्यवस्थित बघत पुढे निघाली. पुढे थोड्या अंतरावर छोटीशी पोलीस चौकी दिसली. त्या गल्लीतून पुढे गेल्यावर तो एका जिन्याने वर चढला. तेथे त्याची रूम होती. आतमध्ये गेल्यावर त्याची बायको व मुलगा होता. त्यांना पाहून सोनालीला थोडं बरं वाटलं. मधूने त्यांची ओळख करून दिली. त्यानंतर सोनाली फ्रेश व्हायला गेली. 2-4 दिवस होऊन गेले तरी अजून काही सोनालीला मधूने नोकरी मिळवून दिलेली नव्हती. म्हणून सोनाली त्याला पुन्हा पुन्हा विचारत होती. तेव्हा तो सांगत होता की हां, माझे प्रयत्न चालू आहेत. मग सोनाली पुन्हा वाट बघायची. असेच काही दिवस गेले तरी पण अजूनपर्यंतही सोनालीला नोकरी काही मिळालेली नव्हती. आणि आता तेथे त्यांच्यासोबत राहायला सुद्धा तिला अवघड वाटत होतं. त्यात त्या मधूची नजर काही चांगली नव्हती. त्यामुळे तिला अजूनच भीती वाटायची. खरं तर तिने तर सुरुवातीलाच विचार केला होता की तिला नोकरी मिळाल्यानंतर ती तिच्या राहण्याची सोय दुसरीकडे करेल. पण आता नोकरीच नाही म्हणून ती गप्प होती. पण एके दिवशी तिने रागानेच मधूला विचारलं, मला येथे नोकरी मिळणार आहे की नाही? नाहीतर मी गावी जाते. तेव्हा तो सांगतो, एक काम कर, तुला नोकरी लागेपर्यंत माझ्या बायकोसोबत तू स्वयंपाकाच्या कामाला जायला लाग. मग तेव्हा नाईलाजाने सोनाली ते काम करण्यास तयार झाली. कारण तिला तर पैसे कमवायचे होते. ती आता मधूच्या बायकोबरोबर कामाला जाऊ लागली. 15-20 दिवस तिने काम केलं. त्यानंतर मधूची बायको तिच्या आईची तब्येत बिघडली म्हणून आपल्या मुलग्याला घेऊन 2 दिवसात येते म्हणून माहेरी निघून गेली. तेव्हा सोनाली थोडी घाबरलीच. पण मधू म्हणाला, घाबरू नकोस, आपण उद्या तुझ्यासाठी नवीन नोकरीच्या सरांना भेटायला जाणार आहोत. हे ऐकून सोनालीला थोडासा दिलासा मिळाला आणि रात्री जेवण करून किचनमध्येच ती झोपायला गेली. तर तो बाहेर हॉलमध्ये झोपला होता. पण सोनालीला भीतीने रात्रीचे 12 वाजून गेले तरी काही झोप लागत नव्हती. तिला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर काही वेळाने मधूने कोणाला तरी फोन लावला. तो बोलत होता, हॅलो मॅडम, गावाहून एक सुंदर मुलगी आणली आहे. तिला पाहशील तर तुझे सर्व पैसे वसूल होतील आणि मलाही जरा चांगली किंमत द्यायला लागेल. कारण तिला पाहताच तू खुश होशील. तिला नोकरी लावतो असं सांगून आणलं आहे. हे बघ, जरा गावची आहे, साधी आहे. त्यामुळे सुरुवातीला थोडं तिला सांभाळून घ्यावं लागेल. मी तिला उद्याच तुझ्याकडे घेऊन येतो. मग मला माझी रक्कम दे आणि त्यानंतर ती तुझी मालमत्ता झाली. चल, आता ठेवतो. ठीक आहे, असं म्हणून त्याने फोन बंद केला. त्याला वाटलं होतं की रात्र झाली आहे तर सोनाली आतमध्ये झोपली असेल. पण तिने मधूचे सर्व बोलणे त्या दिवशी ऐकले होते. पण घाबरून ती काहीच बोलली नाही. रात्रभर तिला थोडा वेळ देखील झोप काही लागली नाही. सकाळी ती उठली तसा तोही उठला आणि म्हणाला, आज आपल्याला काही वेळाने त्या नोकरी देणाऱ्या सरांना भेटायला जायचं आहे. तू तयार हो. हे ऐकून सोनाली खूप घाबरली होती. पण मग मला काहीच माहिती नाही अशा पद्धतीने ती त्याच्याशी वागली आणि त्याला तसा काही संशय आला नाही. म्हणून तो तसाच बाहेर निघून गेला. तो निघून गेल्याचे पाहताच सोनाली पटकन खाली जाते आणि जवळच्याच त्या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना सर्व सत्य परिस्थिती सोनालीने सांगितलेली असते.
तेव्हा त्यांनी तिला मदत केली व काही वेळातच जेव्हा तो घरी आला तेव्हा पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडून नेलं आणि सोनालीला घरी पोहोचण्यासाठी व्यवस्था केली. तेव्हा कुठे सोनालीचा जीव जीवात आला. खरं तर सोनालीच्या सतर्कतेमुळे ती त्या दिवशी वाचली होती, नाहीतर त्याने तर तिला देह विक्रीसाठी विकलंच होतं. त्याला पैसे हवे होते म्हणूनच तो गरीब गरजू मुलींना नोकरी लावतो असं सांगून फसवत होता. या व्यवसायात तो ढकलत होता. पण सोनालीच्या हुशारीमुळे तिची यातून सुखरूप सुटका झाली होती. त्यानंतर सोनाली घरी आली, पण आईबाबांना तिने काही सांगितलं नाही. तेथे नोकरी आता उपलब्ध नाही, थोड्या दिवसांनी नोकरी मिळेल की मग मला बोलावलं आहे असं तिने आईबाबांना खोटंच सांगितलं. कारण आईवडिलांना विनाकारण ताण त्रास नको असं तिला वाटलं, म्हणून ती खोटं बोलली. आणि सोनाली मुंबईला गेल्यावर त्यांनाही एकटं एकटं वाटत होतं, म्हणून ती परत गावी आल्यावर त्यांनाही आनंदच झाला. त्याच्यानंतर साधारण 1 महिन्यानंतर सोनालीला लग्नासाठी एक स्थळ सांगून आलं. त्यांनी बाबांना निरोप दिला होता. तो मुलगा चांगला शिकलेला होता, एका ठिकाणी कामाला होता. ते दोघे भाऊ होते. घरी आईवडील होते. त्यांचे गावात चांगले घर होते. थोडीफार शेती जमीन देखील होती आणि मुख्य म्हणजे त्यांची तशी काही मागणी नव्हती. त्यांना फक्त मुलगी शिकलेली व सुंदर हवी होती. त्यामुळे सोनालीच्या बाबांची चिंता मिटली होती आणि मुलगाही दिसायला चांगला होता आणि स्वभावाने देखील चांगला होता. म्हणजेच एकंदरीत स्थळ फार चांगलं होतं. पण तिला इतकं सुंदर स्थळ आल्यावर देखील ती खुश नव्हती आणि ती खूप विचार करून करून तिने अखेर एक निर्णय घेतला. एकीकडे गरीब आईबाबा तर दुसरीकडे लग्नाचं सुंदर स्थळ होतं. सोनालीच्या लग्नामुळे बाबांची चिंता कमी होणार होती, पण ती विचार करत होती की माझ्या मनाचं काय, मी सुखी समाधानी राहू शकेल का, होणाऱ्या नवऱ्याला आनंद आणि समाधान देऊ शकेल का, हे लग्न करून त्याचा विश्वासघात केल्यासारखं होईल का. तिचं मन सारखं तिलाच खात होतं. पण शेवटी काहीही होऊ दे असा विचार करून तिने त्या मुलाला लग्नाआधीच भेटायचा निर्णय घेतला आणि त्याला तसा निरोप दिला आणि त्यांचे भेटायचे देखील ठरले. अगदी ठरलेल्या वेळेवर तो तिला भेटायला येत असताना लांबूनच दिसला. त्याला पाहून ती खूप खुश झाली. इतका सुंदर देखणा मुलगा तिच्या नशिबात आला होता. पण ती आपल्या जीवनात घडलेल्या घटनेने अस्वस्थ होती आणि त्याला सांगावं की नाही अशा द्विधा मनस्थितीत ती पुन्हा पडली होती. पण आता सांगितलं नाही आणि नंतर त्याला कळलं तर फसवल्यासारखं त्याला होईल. मग तो संसार सुखाचा कसा होईल. आणि आत्ताच त्याने आपल्याला नाकारलं तर ठीक आहे, आपण समजून घेऊ. पण लग्न झाल्यावर नाकारलं तर मग काय होईल. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे लग्न हे विश्वासावर केलं जातं आणि त्या विश्वासावर संसार टिकून राहतात. जोडीदाराची फसवणूक केल्यावर तो संसार सुखाचा होणार नाही. मी खोटं सांगितलं हे माझं मनच मला आयुष्यभर खात राहील. आईवडिलांचे चांगले संस्कार आहेत माझ्यावर, त्या संस्काराचं काय. पण आता याला बघितल्यावर तिचं मन मोहाकडे का झुकत होतं. पण पुढच्या क्षणी तिने विचार केला की हा आनंद क्षणिक नको तर तो चिरंतन असला पाहिजे. पण त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली. त्या मनाचं काय करू अशा विचारात ती असतानाच तो तिच्या जवळ आला. त्याला जवळून पाहून तिचे मन पुन्हा बावरले आणि काय बोलावं हे काही तिला कळत नव्हतं. इतक्यात तोच बोलला. मला कशासाठी बोलावलं आहे. त्याने हसूनच तिला विचारलं. त्या इतक्या निरागस निर्मळ मनाच्या माणसाला आपण फसवत आहोत असं तिच्या मनात आलं आणि ती बोलली, तुम्ही मला खूप आवडला आहात आणि म्हणूनच माझ्या आयुष्यातील एक गोष्ट सांगावी की नाही या द्विधा मनस्थितीत मी पडले आहे. पण मला तुम्हाला फसवायचं नाही. तुम्ही मला नाकारलं तरी चालेल. तिचे डोळे भरून आले. पण ती पुढे बोलू लागली. मला एका व्यक्तीने मुंबईत नोकरी लावतो असं सांगून तिकडे घेऊन गेला होता आणि मला फसवून वेश्याच्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मी अगदी तिथेपर्यंत जाऊन सुदैवाने सुखरूप परत आले आहे. आणि मग तिने तिच्यासोबत काय कसं घडलं व ती कशी सुखरूप त्यातून बाहेर पडली हे सर्व काही त्याला सांगितलं. आणि ती म्हणाली, मग अशी मुलगी तुम्हाला बायको म्हणून चालेल का. हे ऐकून त्याला आश्चर्य वाटलं. थोडा विचार करून तो बोलत होता आणि तिचे कान तो काय बोलत आहे हे ऐकायला अधीर झाले होते. तिने आपला सर्व जीव कानात एकवटला होता. तू प्रामाणिकपणे सर्व सांगितलं खरं, पण मी काय निर्णय घ्यावा असं तुला वाटतं. माझ्या जागी तू असतीस तर काय निर्णय घेतला असतास. तो तिच्याकडे एकटक बघत बोलला.
आता त्यांच्या रोखलेल्या नजरेला ती घाबरली. काय बोलावं याचा विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. काय सांगावं हेही तिला सुचत नव्हतं. ती घाबरलेली होती. ते पाहून तो बोलला, "तू तुझ्या मनाला विचार आणि उत्तर दे." तिने क्षणभर हात जोडले, डोळे मिटून विचार केला आणि शांतपणे सोनाली म्हणाली की मी तिचा प्रामाणिकपणा पाहून तिला स्वीकारलं असतं, कारण तिने कोणत्याही चांगल्या वाईट गोष्टीचा विचार न करता आपल्या होणाऱ्या जोडीदाराला तिच्या जीवनातील घडून गेलेली गोष्ट सांगितली होती. तिचा भूतकाळ सांगितला होता. त्यावर तो हसला आणि म्हणाला, "बस मग, झाला तर मग माझा निर्णय. ती मुलगी मला बायको म्हणून पसंत आहे, पण तिला पसंत आहे का मी?" हे ऐकून आता तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते आणि लाजेने तिचा चेहराही गुलाबी झाला होता. त्याच्या बोलण्याने ती रोमांचित झाली होती आणि त्यानंतर त्यांनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि घरी जाऊन लग्नाची लवकरच तारीख काढण्यास सांगितलं व पुढच्या काही दिवसातच त्यांनी सर्वांच्या साक्षीने लग्न त्यांचं पार पाडलं. सोनालीने आपल्या संसाराला सुरुवात केली. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.